सणांचा गोडधोड खाऊन कंटाळा आलाय का? म्हणूनच मी तुमच्यासाठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। पण या व्हेज खिम्यामध्ये एक ट्विस्ट आहे, ती म्हणजे त्यामध्ये ज्या भाज्या वापरल्या आहेत ह्या भाज्या वापरून ही भाजी एवढी चवदार लागते, तसंच पोटाला अगदी हलकी लागते। सो ही व्हेज खिम्याची रेसिपी बनवायची कशी ते आपण बघून घेऊया। त्यासाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राइब करा। तसेच तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर खूप लोकांपर्यंत ती शेअर करा। यासाठी मी घेतले दुधी भोपळा, सुरण, लाल भोपळा, गाजर, बीटरूट आणि रताळं। एका जाड बुडाच्या कढईमध्ये घालूयात तेल, एक मोठा चमचा। त्यामध्ये घालूयात तेजपत्ता, मोठी विलायची आणि जिरं तडतडल्यानंतर त्यात घालूया कांदा, बारीक चिरलेला कांदा, थोडेशा हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडंसं मीठ। कांदा छान लालसर रंगावर परतून झाला की त्याच्यामध्ये घालूयात टोमॅटो। त्यानंतर घालूयात आपण आलं लसणाची पेस्ट, हळद आणि धनेपूड। खिम्यासाठी आपण एक फ्रेश मसाला तयार करून घेणार आहोत, ते म्हणजे थोडे गरम मसाले, लाल तिखट आणि खोबरं। हा मसाला छान थोडासा भाजून हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे आणि परत त्याला कांदा टोमॅटोच्या मिक्सचरमध्ये आपण तो छान परतून घेऊयात। ही मेन स्टेप आहे। नेहमी मसाला हा छान तेल सुटेपर्यंतच परतला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये घाई गडबड करता कामा नये। थोडंसं गरम पाणी घालूया, म्हणजे मसाले आणखी फुलतील आणि शिजून निघतील। नंतर आपण किसून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या सगळ्या एक एक करून ह्यामध्ये घालायचं आहे आणि चांगले 7 ते 8 मिनिटं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती भाज्या छान परतून घ्यायच्या आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। पुन्हा एकदा आपण या भाज्यांना थोडंसं परतून घेणार आहोत। आता वेळ झाली यामध्ये गरम पाणी घालण्याची। छान भाज्या बुडतील आणि शिजतील एवढं गरम पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे। 20 ते 25 मिनिटात भाज्या छान एकसारख्या शिजतात। भाज्या शिजून झाल्या की अशा पद्धतीने त्याला मॅशरने आपल्याला मॅश करायच्या। इथं तुम्ही हँड मिक्सीचा पण वापर करू शकता, मी केलेला आहे। गार्निशिंगसाठी मी थोडेसे वाटाणे घातलेले आहेत, तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका। आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया, पुन्हा एकदा शिजून घेऊया। आता पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। आता यामध्ये मी घातलेला आहे थोड्याशा तेलावर परतलेला गरम मसाला। असा गरम मसाला घातल्यामुळं चव आणखी छान वाढते। थोडंसं फ्रेश बटर घालूयात। पुन्हा एकदा चव घेतली, मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा मीठ घातलेलं आहे। झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवलेले आहे। थोडासा लिंबाचा रस, थोडीशी फ्रेश क्रीम घातलेली आहे। आता पुन्हा एकदा ह्याला छान एकदा हलवून झालं की तयार आहे आपला व्हेज खिमा। रेसिपी आवडल्यास शेअर करा।